नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. आज आकाश आणि आराध्याच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार आहे. आनंदाची बातमी तर आहेच, पण सोबतील एक टेन्शन सुद्धा आहे. आकाश नक्की कोणत्या गोष्टीमुळे घाबरलाय आणि रणजित अवनीचं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग सुरू करूया आजची कथा. आकाशच्या मिठीत आराध्या निवांत झोपलेली होती, पण तिच्या मनात विचाराचे काहूर असल्याने तिला अजून झोप लागली नव्हती. तर आकाश मात्र अगदी सुखात झोपलेला होता. आराध्याने हळूच आपल्या अंगावरून आकाशचा हात बाजूला केला आणि ती उठून बाल्कनीमध्ये गेली. या क्षणाला तिला नक्की काय वाटत होतं हे तिलाच तिचं समजत नव्हतं. तिने आभाळातील ताऱ्यांपुढे पाहिलं आणि स्वतःला स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि ती हळूच पुटपुटली, माहीत नाही मी या नवीन जबाबदारीसाठी तयार आहे की नाही. ही भावना खरंच खूप वेगळी आहे, जी मला प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन जाणीव करून देत आहे. तेवढ्यात मागून आकाशने तिला आपल्या बाहूमध्ये घट्ट पकडलं. आराध्याला त्याच्या स्पर्शाची चांगलीच ओळख होती. तिने आकाशच्या हातावर आपले हात ठेवले आणि त्याला विचारलं, तुम्ही अजून झोपला नाहीत का? आकाशने तिची मान आपल्या खांद्यावर विसावत म्हटलं, बायको तू माझ्यापासून दूर झालीस की माझा सकून सुद्धा निघून जातो. आराध्या गालातल्या गालात हसली. आकाशने वळूनच तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले आणि विचारलं, काय झालं, झोपली नाही का? काही त्रास होतोय का? कुठे दुखतंय का? त्याला इतकं काळजीत पाहून आराध्या त्याच्याकडे वळाली आणि त्याच्या पायावर आपले पाय ठेवून त्याच्या एकदम जवळ आली. आकाशने तिला कमरेतून सावरून घेतलं. आराध्याने त्याच्या गळ्याभोवती हात टाकत म्हटलं, काही नाही झालं आकाश, मी अगदी ठीक आहे. फक्त मला झोप येत नाहीये, म्हणून मी इथे आले. आकाशने आपला दुसरा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि तिचं कपाळावर किस करून तिला छातीशी कळवटलं. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ होते. दोघांच्या हृदयाचे ठोके एका लाईनीत वाजत होते आणि सोबतच त्या नन्ह्या जीवाचेही, जो अजून या जगात यायचाही होता. आकाशने आराध्याच्या डोक्यावरून हात फिरत म्हटलं, आता झोपून जा, सकाळी आपल्याला चेकअपसाठी जायचं आहे. आराध्याने फक्त असं उत्तर दिलं. आकाशने तिला उचलून घेतलं आणि खोलीत निघून लागला. तिला चिडवत तो म्हणाला, तसं मला असं वाटतंय की बेबी आल्यावर माझ्यावर तीन तीन मुलांच्या जबाबदाऱ्या येईल. आराध्याने आश्चर्याने डोळे मिचकवत त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, कस काय? फक्त दोनच तर मुलं असतील ना, गोलू आणि नवीन येणारं बाळ. आकाशने तिच्या कानाजवळ आपला चेहरा नेऊन हळूच म्हटलं, माझ्यासाठी तर तू सुद्धा एखाद्या लहान मुलापेक्षा कमी नाहीस. आराध्या आवाजून त्याच्याकडे पाहतच राहिली. तेव्हा आकाश पुन्हा खोडकरपणे म्हणाला, काय चुकीचं आहे त्यात? तू सुद्धा लहान मुलगीच आहेस. आराध्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि तोंड फुगून म्हणाली, मी लहान मुलगी नाहीये. मी तुमच्या होणाऱ्या बाळाची मम्मी आहे. समजलं का? जेव्हा आकाश तिला बेडवर झोपवणार होता, तेव्हा आराध्याने त्याच्या खांद्यावर जोरात चाव घेतला. आकाशला याची अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे एक क्षणासाठी त्याची पकड सैल झाली. पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला आणि आराध्याला सावरलं. आपण पडणार आहोत या विचाराने आराध्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पण आकाशने तिला नीट बेडवर झोपवलं. आता आराध्याला खूप वाईट वाटत होतं की तिने आकाशला चाव घेतला, कारण यामुळे तिची पकड सुटून तिला इजा होऊ शकत होती. आकाश तिच्यावर आला आणि आराध्याचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर पकडून धरले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच काळजी होती, जी आराध्या समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. आकाश तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, तुला जेवढं चावायचं असेल तेवढं चाव, पण हे लक्षात ठेव की या नादात तुला किंवा आपल्या बाळाला काही होता कामा नये. समजलं तुला? आकाशच्या डोळ्यात स्वतःबद्दलची काळजी पाहून ती निरागसपणे म्हणाली, आय एम सॉरी. आकाशने तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले आणि तो तिला पेशंटलीच किस करू लागला. आराध्याही त्याला पूर्ण साथ देत होती, पण आकाशने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि तिला कुशीत घेऊन झोपला. थोड्याच वेळात दोघांनाही शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिराजच्या खोलीत जेव्हा श्रेयाचे डोळे उघडले, तेव्हा तिला एक क्षणासाठी आपण नक्की कुठे आहोत हे समजलं नाही. तिला आपल्या अंगावर एक छोटासा हात जाणवला. तिने शेजारी पाहिलं तर गोलू तिला बिलगून शांत झोपला होता. श्रेयाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. तिने प्रेमाने त्याच्या कपाळावर किस केलं. तिला याची कल्पनाही नव्हती की अधिराज हे सर्व पाहत आहे. तेवढ्यात श्रेयाला आठवलं की रात्री ती अधिराज सोबत होती. मग ती खोलीत कशी आली? ती पटकन उठून बसली. तिने खोलीत पाहिलं तर तिची नजर सोप्यावर पडलेल्या अधिराजवर गेली, ज्याने डोळे मिटवलेले होते. अधिराज जागाच होता, पण श्रेयाला उठताना पाहून त्याने आपले डोळे बंद करून झोपायचं नाटक केलं. श्रेयाची ही नजर एक क्षणासाठी अधिराजवर स्थिरवली. मग ती स्वतःशीच पुटपुटली,
काय करतेस श्रेया तू? तुझ्यामुळे बिचाऱ्या आधिराजला सोफ्यावर झोपावं लागलं. ती पटकन उठली आणि गोलूला नीट ब्लँकेटमध्ये पांघरून खोलीबाहेर निघून गेली. तिच्या जाण्यानंतर आधिराजही उठून बसला. इकडे आकाशच्या खोलीत आराध्या अजूनही झोपलेलीच होती. आकाशने तिला हळूच जागं केलं आणि म्हटलं, बायको, आता उठ. आज आपल्याला चेकअपसाठी जायचं आहे. आराध्याने आळस दिला आणि उठून बसली. तिने डोळे चोळत विचारलं, तुम्ही कधी उठलात आणि मला का नाही उठवलं? आकाशने आपल्या अंगठ्याने तिच्या गालाला कुरवळला आणि म्हणाला, कारण तू झोपलेली असताना खूप गोड दिसत होती. जर हॉस्पिटलला जायचं नसतं तर मी तुला अजूनही उठवलं नसतं. आकाशचं बोलणं ऐकून आराध्या लाजून हसली. थोड्या वेळाने आराध्या फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिला पाहताच आकाशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आराध्याने त्याच्या जवळ येत विचारलं, तुम्ही असे का बघताय? मी ठीक नाही दिसत आहे का? आकाशने तिला कमरेतून धरून स्वतःच्या जवळ ओढलं आणि तिच्या गालावर किस करून म्हटलं, तू दिवसांदिवस अधिकच जास्त सुंदर दिसत आहेस. आराध्या काही न बोलता आरशासमोर उभी राहून तयार होऊ लागली. आकाश खाली हॉलमध्ये निघून गेला. थोड्याच वेळात आराध्या ही डायनिंग एरियामध्ये सगळ्यांपाशी आली. सर्वांनी एकत्र नाश्ता केला. आधिराज अवनीला म्हणाला, आऊ, तू हवं तर आज विश्रांती घे. तुझा थकवा स्पष्ट सांगतोय. त्यावर अवनी उतरली, दादा, जेमतेम 1 आठवड्याचं काम आहे. त्यानंतर आपलं ड्रीम कॅफे पूर्णपणे तयार होईल. तेवढ्यात रणजितने अवनीला डोळे वाटारून पाहिलं आणि म्हणाला, आता तू गुपचूप आपल्या खोलीत जातेस की मी तुला उचलून नेऊ? अवनीने आ वासून रणजितकडे पाहिलं. ती मनात म्हणाली, सुरुवातीला किती गोड बोलायचे, पण आता बघा हळूहळू किती खडूस होत चाललेत. तिने तोंड फुगवलं. रणजितने म्हटलं, झालं? देऊन झाल्याशिवाय मनातल्या मनात? आता गुपचूप आत जा. अवनी रागारागाने निघून गेली. रणजित हसून तिच्या मागोमागे गेला. अर्णवने रियाला अकॅडमीला सोडलं आणि तो ऑफिसला गेला. त्यांच्यातही नेहमीप्रमाणे फक्त कामापुरतंच बोलणं झालं. इकडे हॉस्पिटलमध्ये सर्व चेकअप झाल्यानंतर आकाश समर्थच्या कॅबिनमध्ये आराध्याच्या रिपोर्ट्सवर चर्चा करत होता. समर्थने आराध्याला मुलाच्या वॉर्डमध्ये खेळायला पाठवून दिलं होतं. समर्थने विचारलं, आकाश, आराध्या बेडवर कशी आहे? म्हणजे ती तुला प्रतिसाद देते की तुला विरोध करते? आकाश हळूच म्हणाला, ती मला फार क्वचितच रिसिस्ट करू शकते. पण नक्की काय झालं समर्थ? समर्थने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगितलं, आकाश, आराध्या या बाळासाठी शारीरिकदृष्ट्या थोडी कमकुवत आहे. गर्भाची वाढ त्या मानाने खूप कमी आहे. हे ऐकताच आकाश घाबरला. समर्थाने त्याला शांत केलं. हा एक काही एवढा मोठा विषय नाहीये. फक्त आपल्याला तिची अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. 95% शक्यता आहे की ती रिकवर होईल. जर झाली नाही तर मिसकॅरेज होण्याची शक्यता असेल. आकाशने आपले डोळे गच्च मिटून घेतले. समर्थ म्हणाला, आकाश, तू सकारात्मक बाजू बघ. या काळात तिला तुझी गरज आहे. मॉर्निंग सिकनेस, अंगदुखी या काळात तिला फक्त तू सोबत हवा असशील. आपल्याला तिच्या आहाराची काळजी घ्यायची आहे आणि मानसिक समाधान द्यायचं आहे. आकाश म्हणाला, मी करेल. मी आराध्या आणि बाळाला काहीही होऊ देणार नाही. आकाश आराध्याला घेण्यासाठी चिल्ड्रन वॉर्डकडे गेला. तिथे मुलं आराध्याला गारगा घालून बसली होती आणि ती त्यांना गोष्ट सांगत होती. तिला इतकं आनंदी पाहून आकाशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला आणि फोटो वॉलपेपरवर सेट केला. तो स्वतःशीच पुटपुटला, तुझा हा आनंद आणि हे हास्य कायम जपून ठेवण्याची जबाबदारी माझी. तो आराध्याच्या जवळ गेला. आराध्याने विचारलं, सगळं ठीक आहे ना? आकाशने म्हटलं, हो, बस तुला आता स्वतःची काळजी घ्यायची आणि योग्य आहाराची गरज आहे. आराध्याने निरागसपणे मान हलवली. आकाशने तिला कारमध्ये बसवलं आणि घराकडे निघाले. इकडे अवनी खोलीत तोंड फुगून चिप्स खात होती. रणजितने खोलीचा दरवाजा उघडला. अवनी उठून त्याच्याकडे जात म्हणाली, का आलात आत्ता? मला तुमच्याशी बोलायचं नाही. तुम्ही खूप वाईट आहात. रणजितने काही न बोलता तिला भिंतीला लावलं आणि तिला पेशंटली किस करू लागला. अवनी श्वास घ्यायलाच विसरून गेली. रणजित तिच्या मानेवर किस करत हळूच म्हणाला, काय करतेस जान? श्वास घे. अवनी लाजेने पूर्ण लाल झाली. आकाशने आराध्याला घरी आणल्यावर लक्ष्मीमाईंनी त्यांना धीर दिला. आकाश फळं घेऊन आराध्याकडे गेला तेव्हा ती फोनवर काहीतरी बघत होती. आकाशने फोन बाजूला ठेवत म्हटलं, प्रेग्नन्सीच्या काळात हे रेडिएशन चांगलं नसतं. आराध्याने विचारलं, तुम्ही काय बघताय? आकाशने सफरचंदाचे काप देत विचारलं, आणि काय बघत होत्या माझ्या बायको साहेब?
आराध्या म्हणाली, मी गोंडसबाळाचे पोस्टर बघत होते. मला ते हवे आहेत. ते किती क्यूट आहेत. आकाश फक्त हसतच राहिला आणि आराध्या त्याच्या त्या मनमोहक हास्यात हरवून गेली. तर मित्रांनो, आकाश आराध्याची ही काळजी आणि नवीन येणाऱ्या बाळाचा आनंद तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? आकाश आराध्याला या संकटातून सुखरूप बाहेर काढू शकेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. धन्यवाद.